तू पैसा देऊ नको, इथं पैशाची गरज नाही, कारण हा कुठल्या पार्टीची सभा नाही. त्याला 500 देऊन जाताना भांडण करणारे हे अवलादी नाहीत. पण एक विनंती करालो की जर तुम्हाला वाटलंच ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची, जर तुमच्या बुडात दम आहे, परीक्षा जर तुमच्या बुडामध्ये दम आहे, ऑब्झर्वेशन घेण्याची सिस्टीम लावू देत असाल, चला घ्या कोणती परीक्षा घ्यायची. जर तुमच्या धमक नसेल तर एमपीएससी आयोगाचा परिपूर्ण कारभार तुकाराम मुंडे साहेबांकडे द्या. आर पेपर कसाही असो, या महाराष्ट्रातले पोरं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. चला पूर्व आपला जोश जागा 2 मिनिट थांबा सर. हा काय झालं सर? पाठीमागचा स्पीकर बंद पडलेला आहे, लवकरात लवकर पुढेच राहिलेले बरे असते. पण असो असो, आता काही काही विद्यार्थ्यांमध्ये पण असते बाबा मला काय रे, मी लांबच बरा. आपली जी शिक्षण व्यवस्था आहे, त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 4 प्रकार आहेत. जे लय हुशार आहे ते पुढच्या बेंचवर बसते, लय अभ्यास करते, फॉर्म भरते आणि पहिल्याच अटेम्प्टला ग्रामसेवक होते. जे मधल्या बेंचवर आहे ते थोडेफार कुटाणे करते है ना, पुन्हा अभ्यास करते, पुन्हा अभ्यास करते. ओ स्टेनोग्राफर, तो स्टेनोग्राफर नाव माईच्या मी छातीवर कोरले. इकडे पहा, आपण इथं सर्व मागण्यांचा विचार करणार आहोत. एमपीएससी मात्र प्रमुख आपण ऑफलाईन का परीक्षा, आपण ऑफलाईनचा विचार केला. आपण हायटेक एमपीएससी ला का केलो, तर एमपीएससी मध्ये प्रत्येक परीक्षा आपण ऑफलाईन घेतल्या. तर ऑलरेडी तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, सरळ सेवेच्या सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या आणि एमपीएससी ने मागून पुन्हा टीसीएस कडे दिल्या. म्हणजे भांडलो आपण सासूसाठी आणि दलिंदर सासू पुन्हा वाटण्याला आली. तर त्यामुळे मेन काय होतं, आपली मुख्य मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच व्हाव्या. या मागणीसाठी आपल्याला जोर लावायचा आहे. आणि त्यासोबत पाणी उसाल द्यायलो तर दांडाला पपायाचे झाडं लावायचे. ते पपायाचे झाडं म्हणजे स्टेनोग्राफर. आपलं मूळ टार्गेट एमपीएससी आहे. मधामध्ये आपल्याला स्टेनोचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये जलसंपदाचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये पोलीस भरतीचा मुद्दा मांडायचा आहे, मधामध्ये आय लव्ह यू हे जे येत नाही, हे आपल्या कालचाच विषय. पोलीस भरती म्हणल्यावर त्याला माहिती आहे एकच माणूस आपल्याकडून बोलू शकते बाबा. आपण असो, बाकीचे काही आता काही जण काय तयारी करायला, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जनसंपर्क विभाग, पाटबंधारे विभाग है ना, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर कंसात जी लागल ती ते लांब उभे. तर आपण सांगायचं तात्पर्य, पाणी उसाल द्यायलो, दांडाला पपायाचे झाडं लावायचे. तर आपण क्या हुआ? बर हा, चला चला, तुम्ही अशा हवाबाजीत मोहा कार्यक्रम करणार आहेत. पण ताण घेऊ नका. मी त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये मुद्दाम सांगितलं, मायामागं कोणी लागलं आपलं काही धतुरा वाकडं करू शकत नाही. त्याचं कारण सांगितलं होतं की माया मालकीची फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, अर्धा एकर शेती महामालकीची आहे, जीएसटी पक्क्यात आहे, बाकी धतुरा आपल्याकडे काही नाही. त्यामुळे ज्याचा व्यवहार रोखटोक असतो, ज्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की बाबा विद्यार्थ्यासाठी झडताना किंवा जे पोटात आहे ते ओठात आणण्यासाठी अलीकडे एक वाक्य गाजलं होतं की बाबा त्यासाठी माय लेक आणि बाप एक लागतो. ती भूमिका सहजासहजी प्रत्येक जण ठेवत नाही. पण विनंती एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, केवळ आपण इथं आलो आंदोलन केलं, घोषणा केल्या, बोंबललो, यानं आपल्याला यश भेटल असं नाही. कारण कुठल्याही दगडावर आपण घनानं घाव घालतो, पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव, कुठल्या तरी घावामध्ये तो दगड फुटतो. पण तो दगड फुटण्यामागे पहिल्या घावाचं देखील योगदान असतं. पहिला घाव आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये दिलाय, दुसरा घाव हा लातूर मध्ये आहे, तिसरा घाव हा आपल्याला पुण्यामध्ये द्यायचा आहे. पुण्यातल्या शिक्षकांना विनंती आहे, थोडं जीएसटी, तुमचं इन्कम टॅक्स,
हे बरोबर भरा, पण ज्या विद्यार्थ्याच्या भरोश्यावर तुम्ही जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरता त्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याचा कैवारी म्हणून त्या सोबत नाही 2 पावलं पुढे भरा. हे विद्यार्थी जीवनात तुम्हाला विसरणार नाहीत. हे खरं कर्तृत्व असते. पण पोरं विनंती एकच आहे, कुठलंही सरकार येवो त्याने आपला कार्यक्रम ठोकलेला आहे. म्हणजे पहिले वाईट होते आणि आताचे चांगले, किंवा पहिले चांगले होते आणि आताचे वाईट आहेत असं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतात पहिल्यांदा परकीय सत्ता कोणती आली? पोर्तुगीज. कोण आलं? 1498. बरोबर आहे. दुसरी सत्ता कोण आली? तिसरी सत्ता कोण आली? त्याच्यानंतर कोण आलं? त्याच्यानंतर कोण आलं? आपल्यावर 150 वर्ष राज्य कोणा केलं? आपल्या लक्षात कोण राहिलं? उदाहरणार्थ एखाद्या हॉस्टेलमध्ये एखादा मास्टर लय ताण देतो, पोरांनी त्याच्या अंगावर शाल टाकली, त्याला दन हल्लं आणि शाल काढल्यावर त्याला जे पोरग दिसलं ते होतं इंग्रज. सांगायचं तात्पर्य की आपल्या अंगावर शाल टाकली, आपल्याला याच्या अगोदरच्याने मारलं, त्याच्या अगोदरच्याने मारलं, पण शाल काढल्यावर आपल्या लक्षात सध्याचं सरकार आलं, कारण ह्या दलितदाराने परीक्षा बिनाकामी ऑनलाईन आली. आणि म्हणून सध्या आपल्यासाठी ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलायची असेल तर बाळांनो एकच आहे, आपल्यामध्ये एकजूट लागेल, क्लासवाल्यांमध्ये एकजूट लागेल, विद्यार्थ्यांमध्ये एकजूट लागेल. तुम्ही आपले हेवे दावे करत बसाल, मला कोण बोलवलंय? ए पोरं थोडं मागे मागे सरका, किंवा खाली बसा, काही फरक पडत नाही, खाली बसले तर चालते. ए बाळा खाली बस, तुला तुझ्या आवडत्या माणसाची शपथ आहे. हा आवड थांब थांब पहा, लक्षात घ्या. हा आता काही तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ म्हणल्यावर ते तानात आलं, आपलं तर इकडे तिकडे कुठंच काही नाही. असं सांगायचं तात्पर्य, मूळ मागणीचा उद्देश बाळांनो, आज जर आपण जागे झालो नाही, आज आपण एकत्र आलो नाही, आपल्या मागणीसाठी बोललो नाही, तर येणाऱ्या काळात माझी एकच विनंती आहे, मायबाप सरकारला, मुळात तुम्हाला मायबाप म्हणावं एवढी तुमची लायकी नाही. पण विनंती एक आहे बाबा, की राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याची बेरोजगारी कमी करणे तुमच्या हातात आहे. राज्यातल्या युवकांच्या हाताला काम देणं तुमच्या हातात आहे. राज्यातल्या युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं तुमचं काम आहे. माग तलाठी भरतीचा गोंधळ झाला आणि तलाठी भरतीचा गोंधळ झाल्यावर पहिला आवाज आम्ही उठवला. 16 जानेवारी 2024 ला पहिलं आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात आम्ही केलं. अनेक पुरावे तलाठी भरतीच्या पेपर फुटीमध्ये होते, पण मायबाप सरकारमधला एक मंत्री आम्हाला म्हणला, आम्हाला पुरावे दाखवा. भाऊ, ज्या ठिकाणी सेंटरला आम्ही गेलो त्या ठिकाणी सीसीटीव्ही तुहा होता. ज्या ठिकाणी आम्ही सेंटरला गेलो त्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर तियाकडे होता. तिथं आम्ही पेपर देताना आमचा बाप कॅमेरा घेऊन नव्हता. आणि म्हणून लोकशाहीच्या तत्वानुसार आम्ही तुम्हाला मतदान करून तुम्हाला 5 वर्षांच्या बोकांडीवर बसवायला दिल्याच्या नंतर जर तुम्हीच म्हणत असाल की आम्हाला पुरावे द्या, तर या ऑनलाईन परीक्षेमध्येही बाळांनो तेच होणार. आणि आपलं पोरग ग्रामीण भागातले मान्य हे बोलताना डायलॉग घालेल, मी एमपीएससी ची तयारी करतो. लय दिवस झाल्यावर हे एमपीएससी म्हणते. हे सुरुवातीला पोलीस भरतीसाठीच येत आहे, पण लय दिवस तयारी करण्यात झाली तर हे डायलॉग घालताय. सध्या मी एमपीएससी कडे, एमपीएससीत गेल्यावर बढियापैकी मोठ्या सदनात बसल्यावर या गोरगरिबाचं लेकरू तुला कळलं पाहिजे. विनंती एकच आहे, आपल्याला सरकारनं लुटलं नाही, आपल्याला प्रशासनातल्या बकासुरांनी लुटले. एखादा पूल तयार व्हायला, त्या पुलामध्ये सिमेंट कोणती वापरायची, गज कोणता वापरायचा हे कोण सांगतंय? प्रशासनात लागलेला माणूस. 7वी नापास नेत्याला काय करणार आहे? मग कालचं स्टेटमेंट काढलं, याचा पेपर घ्या. त्याच्यात काही दलिंदर आहेत, कट्टर पक्षाच्या सतरंजा उचलणारे, लोकांच्या घरातल्या काका जाऊन पप्पा म्हणणारे. ते म्हणले नाही सर, तुम्ही एखाद्या मतदारसंघात उभे राहा, एकदा आमदार होऊन लढवा, एखादी आमदारकी लढवा. अरे मी आमदारकी लढवतो, पण ज्या नेत्याला तू पप्पा म्हणतो ते नेता सोड, माझ्या विरोधात तुम्ही काकू किंवा मामी उभी कर. विनंती एकच आहे, अरे या प्रस्थापितांच्या सतरंजा उचलण्यात भिकारचोर धंदे बंद करा.
या ठिकाणी तुमची बहीण एखादा भाऊ आहे, एखादा पेपर फुटतो, नीट मध्ये 23 लेकर आत्महत्या करतात आणि भिकार चोटवणं त्यांच्याबद्दल तुम्हाला दया येत नाही, तर तुमची ही मानवता मरते कुठं? या नेत्यांची किती दिवस चापलुसी करता? अरे आम्हाला नेत्याशी घेणं नाही, कुठल्या कार्यकर्त्याशी घेणं नाही, आम्हाला गोरगरीब घरच्या लेकराचं चित्र बदलण्याचं जे साधन आहे त्या परीक्षेशी घेणं आहे. मग आमदार फुटला काय आणि खासदार फुटला काय, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण आमच्या लेकराची जी समस्या आहे त्या समस्येवर वार आला. अरे सुरुवात है, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा तो होते साला जो हवा का रुख बदल देते. आणि तीही करण्याची ताकद आम्ही या काळात ठेवणार आहोत. केवळ विनंती एकच आहे, परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे. गुळगुळ बोलणं आम्ही ऐकणार नाही. महाराष्ट्र म्हणजे एका तू नाही, आम्हाला गुळगुळ कोणाचं बोलणं ऐकायचं नाहीये. आणि म्हणून विनंती आहे, तुम्ही पण प्रशासनात गेल्यावर गरीबाचा कार्यक्रम ठोकू नका. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गोरगरिबाचे लेकर परमिशन मागायला आल्यावर थोडंफार सहकार्य करा, है ना. आता इथं आपल्याला स्टेज, आम्हाला तिथे स्टेज भेटलं नव्हतं, एका मिनिटात आम्ही ट्रॅक्टर आणलं. ह्या त्या ट्रॅक्टरवर 150 जण, कोण बोलायला पता लागणार. मग त्याच्यात काही जण म्हणले आंदोलन चांगलं झालं, पण त्या आंदोलनाला राजकीय वळण लागलं. मग चला, त्या ठिकाणी काही पक्षाचे नेते होते, आता इथं कुठलाच पक्ष नाही. मग आता बोल केल्या, आता या आंदोलनाला कोणता राजकीय वळण आहे? याला कोणता राजकीय वळण? कोण राजकीय नेता आहे? अरे कोणती बायकाला या महाराष्ट्रातली पार्टी इथं विकत घेऊ शकते? कोणता राजकीय नेता स्टेजवर आहे? कोणत्या राजकीय नेत्याने इथं भाष्य केलंय? अरे गोरगरिबाचे शिक्षक आहेत आणि तुमच्या रस्त्यावर गाड्या घोड्या फिरले, आज तुमचे दिवस वाईट आहेत आणि आम्ही गाड्या घोड्या पीएससी चालू करून तुमच्यासाठी बोलायचं नाही, तर नैतिकतेचा अधिकार म्हणून आम्हाला शिक्षक म्हणून घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी झक मारून बोलावं लागेल. आणि मला प्रसंगी काही बोलायला आमच्यावर केसेस होईल. केसेस गद्यावर तुमच्यावर नसतात होत, जी आयोजन कमिटी असते त्याच्यावर होतात. आणि आयोजन कमिटीवर जर केसेस होत असतील तर मुंबईमध्ये आंदोलन मी काढेल आणि त्याचा आयोजक मी होईल. भगतसिंग राजदेव, सुखदेव राजगुरू हेच म्हणले होते काय? हेच म्हणले होते, अरे मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ. आपलं काम आहे, तो भगतसिंग आपल्याला आठवला पाहिजे, तो सुखदेव आपल्याला आठवला पाहिजे, तो राजगुरू आपल्याला आठवला पाहिजे. अरे सध्या भगतसिंग जिवंत असते किंवा वरती ते असतील तर या राजकीय नेत्याकडे पाहून कदाचित हे भी म्हणत असतील, काही वोटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए. भगतसिंगाला वाटलं असेल, जर या देशातल्या विद्यार्थ्याला, विद्यार्थ्याच्या पालकाला, शेतकऱ्याला अरे पिकाच्या हमी भावासाठी रस्त्यावर यावं लागत असेल, तर ज्या भगतसिंगांनी हसत हसत या देशासाठी फासावर आत्मबलिदान केलं, ते भगतसिंग कदाचित सुखदेवांना म्हणत असतील, अरे काही वोटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए, होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से, हम भी साला किन कमीनों के लिए मर गए, हम भी साला किन कमीनों के लिए मर गए. आणि म्हणून विनंती एकच आहे पोरो, ही सुरुवात आहे. तुम्हाला जेव्हा आपण आंदोलन पुणे म्हणलं, जेव्हा आपण आंदोलन मुंबई म्हणलं, तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगतो, ट्रेन मध्ये तिकीट काढायचं नाही. किती बेजार होईल, एखाद्या डब्यामध्ये 2 तिकटावाले नाही, कोमात जाईल, अख्खा डबा बिना तिकटाचा आहे. बिना तिकटाच्या आहे ना, कुठेही थांबायचं आहे, ओनली मुंबई. कारण हे मागणी का? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मला उपजीविकेचं आगळं वेगळं साधन सध्या उपलब्ध करण्याची ताकद आहे. माझा बाप वारकरी होता, मी गळ्यातली शाल जी भाषणामध्ये वापरतो ती कमरेला बांधून परफेक्ट महाराज होऊ शकतो. पण ज्या लेकरांच्या भरोश्यावर आपले दिवस बदलले, ज्या लेकरांनी आपल्या हृदयात स्थान दिले, त्या लेकरांसोबत गद्दारी करायची ना, हा शब्द डोळ्यात ठेवलेला आहे. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगितलं, इथे आलोय, कुठेही बोललो, मी कुठल्याही पार्टीत जाणार नाही, कुठल्याही नेत्याचा गळ्यात रुमाल घेणार नाही. आणि ज्या दिवशी वाटलं परिवर्तन करायचं तर पोरं 2029ला आपली वेगळी पार्टी काढू, प्रत्येक पोरानं उभं राहायचं.
काही न होता प्रत्येकाने उभं राहायचं, त्याला त्याचं मतदान आणि त्याला जी बोलती तिथं मतदान करेल ना. का आता एखाद्याला 2-3 बोलत असतात. आणि लातूर मधून पहिलं तिकीट सरला देऊ, पण 2 मायबाप सरकारला विनंती आहे, वारंवार सांगलो गोरगरीब लेकरांचं. पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला आठवतंय, आई शपथ सांगतो, पोराला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहे. रस्त्याने चालताना आम्ही गाडीमध्ये कधी कधी बुट ठेवतो. या महाराष्ट्रात आपण भारत महासत्ता म्हणतो, आणि रस्त्याने चालताना रोडवर पळणारे काही पोरे, त्याला 400 रुपयाचा गोल्ड स्टार बूट घेणं होत नाही, 600 रुपयाचा त्याला सेगा बूट घेणं होत नाही. डाएट नावाची कुठली कन्सेप्ट नाही. आपल्या घराचे पत्र गळाले ते बदलायचे म्हणून तो अहोरात्र भारतो, आणि धावत असताना जर हरामखोर यंत्रणा ही पेपर फोडत असेल तर आमच्या गोरगरीब लेकरांनी न्याय मागायचा कोणाला. पण झालं काय माहितीये का, हे सर्व सारखेच आहे. प्रशासनात गेलो ते म्हणते त्याला विचारा, त्याला गेलो ते म्हणते मेन साहेबाला विचारा. म्हणजे एका ठिकाणाहून लोक जात होते, लोक जात असताना एका घराच्या पहिल्या छतावरून पोरग लगीन करू लागलं. लोकांना वाटलं चला याच्या बापाला सांगू, बाप मारीहून लग्न करू लागला. तर हे सर्व सारखेच आहे, ते आपलं ऐकणार नाहीत. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन बाळांनो दुष्काळावर गप्पा करता येत नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय. पायाला पडलेल्या भेगा हेच आपला दुष्काळ सांगत असतात. म्हणून ह्या काचात बसलेल्या व्यवस्थेपर्यंत आपला आवाज जाऊ द्यायचा असेल तर या ठिकाणचा आवाज आपला जोरात लागतोच. तो आवाज सदैव जोरात असावा लागतोच. आणि न्याय हा तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळावा लागतो. ही व्यवस्था सगळ्याची आहे. म्हणून विनंती एकच आहे, आपल्याला एकत्र राहावं लागेल. आपल्या क्लासमध्ये जो कोणी मोठा असेल त्याला पुढे या म्हणाव, ज्याच्याकडे जास्त पैसा असेल त्याने पुढे या म्हणाव. तू पैसा देऊ नको, इथं पैशाची गरज नाही, कारण हा कुठल्या पार्टीची सभा नाही. त्याला 500 देऊन जाताना भांडण करणारे हे अवलादी नाहीत. अरे आम्ही गोरगरीब शेतकऱ्याच्या अवलादी आहेत. किराणा दुकानात गेल्यावर 35 रुपये किलो साखर असेल तर तो 1005 ग्रॅम देत नाही. सोन्याच्या दुकानात गेल्यावर तराजू हे हवेच्या बंद याच्या डब्यामध्ये असते. आपण मेडिकलला गेल्यावर 10 रुपयाची गोळी मागितली तर 10 रुपयाला 1 गोळी असेल तर तो 2 गोळी देत नाही. पण इथं बसलेल्या आम्ही असे अवलादी आहोत, ज्या शेतकरी बापाच्या अवलादी आहोत, ज्या बापाला 1 किलो वांगे मागितल्यावर 1.5 किलो देणारा आमचा बाप आहे. त्या बापाच्या ताटातलं हिरावून घेण्याचं काम कुठल्याही मायकाला न करता कामा नये. आज तुमचे दिवस आहेत, पण दिवस प्रत्येकाचे भरल्यावर उतरत असतात. म्हणून विनंती आहे, या गोरगरीब लेकराचा शाप घेऊ नका, या गोरगरीब लेकराचा तळतळ घेऊ नका. तुम्हाला काय झक करायची, काय बदल करायचे, आमदारा खासदाराच्या कामाचा वेळ वाढवा. त्याचा 5 वर्ष कमी होत असेल तर 6 वर्ष करा, 6 वर्ष कमी होत असेल तर 7 वर्ष करा. त्याचे तोंड तुम्हाला पावद्या वाटत नसतील तर 3 वर्ष करा. पण काय बदल करायचा करा. त्यांचा पगार 2.5 लाख असेल तर 2,80,000 करा, 2,80,000 असेल तर 3 लाख करा, 4 लाख असेल तर 5 लाख करा. काय छक मारायची, काही बदला. येऊन तुम्ही तुमचे नाते बदला. फक्त एकच काम, एक काम करा, परीक्षा ऑफलाईन घ्या. थांब बाब्या थांब. विषय हसी मजाकचा नाही बाळांनो, हे स्टेनोग्राफरचं पद आहे. हे का माहितीये का, हे का बोलालो मी, हे पद आहे. एक मंत्री येतो सभागृहात म्हणतो हे पद कालबाह्य करा, हे पद मृत घोषित करा. आणि मग जर विधानसभेचे आमदार कामच करत नसतील तर मग तुम्ही विधान परिषद निर्माण केली, त्या आमदाराचं नेमकं खरं काम काय सांगा, तेही बंद करून टाका ना. विधान परिषदेच्या आमदाराचं पद काय करा, कालबाह्य करा. जर स्टेनोग्राफर हे पद जर तुम्हाला बंद करायचं होतं, तुम्ही काय करायचं होतं, आजच्या तारखेत सांगायचं होतं, पोरं स्टेनोग्राफरचे क्लास करू नका, स्टेनोग्राफर जे काही टायपिंग बिपिंग असते ती शिकू नका. आम्ही 2030 ला बंद करणार आहोत. आमच्या पोरांनी झक मारली नसती, आमचं पोरग बेजार झालं नसतं. पण होतंय काय माहितीये का, तुम्ही रात्री गांजाचे भजे खाता, सकाळी सभागृहात जाता आणि बुचकून काहीतरी बोलून जाता.
काहीच नाही. काही काही आमदाराला माहिती सांगतो मी, जी आर घेऊन गेलो ते तीनदा मला विचारायला नेमकं काय सर ही परीक्षा सीबीटी मार्फत होणार आहे. ते म्हणलं सीबीटी म्हणजे काय? म्हणलं सर ही परीक्षा एमपीएससी ऑनलाईन घ्याले, मग ऑनलाईन घेतल्यावर फरक काय? म्हणलं तू 5 वर्ष आमच्या बरोबर बसला, लय मोठा फरक आहे. अरे आमचं ग्रामीण भागातलं पोरग आहे, परीक्षा ऑनलाईन घेतल्यावर होतंय काय? या ग्रामीण भागातल्या पोराला कम्प्युटर हाताळता येत नाही. याला फक्त ऑन आणि सेट डाऊन, याला स्पेशलाइज काही वेबसाईट माहिती आहे तेवढ्या टाकणे. कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. मग याला पीसी तुम्ही द्याले, कम्प्युटर द्याले, कम्प्युटर पेपर घ्याले, आमची हरकत नाही. जर तुम्हाला वाटलं परीक्षा ऑनलाईन घ्यायची, तुम्हाला माझा पहिला एक विद्यार्थ्याचा भाऊ म्हणून सवाल आहे. मी कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात नाही, पण एक विनंती करालो की जर तुम्हाला वाटलंच ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची, जर तुमच्या बुडात दम आहे, परीक्षा जर तुमच्या बुडामध्ये दम आहे, एमपीएससी मार्फत जसं तलाठी भरतीला 4,86,000 पोरांनी फॉर्म भरले, 4,86,000 पोरांची परीक्षा तुम्ही एका तारखेला एका वेळेत एकच पेपर घेऊ शकत असाल, त्याची कार्बन कॉपी आमच्याकडे देऊ शकत असाल, चुकलेल्या प्रश्नावर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची सिस्टीम लावू देत असाल, चला घ्या कोणती परीक्षा घ्यायची. एवढा होता पिता तुमचा ऑनलाईनचाच आहे ना, चला ऑनलाईन घ्या. आज जगात या भारतातली महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असेल ती एका तारखेला एका वेळेत एकाच पेपर मध्ये झाली पाहिजे. 100 लोकांना तलाठी व्हायचंय, 100 जागा निघल्यात तर 100 लोकांसाठी पेपर एकच घ्यायला पाहिजे का आगळा वेगळा? तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभं राहिल्यावर तुमच्या मतदारसंघातले लोक मतदान करतात का? कमी पडल्यावर काही पाकिस्तानचे लोक आणतात? तुम्हाला मतदान कमी पडल्यावर पाकिस्तानच्या लोक आणता का? मग आमच्या पोरांचा 100 जणांचा जर पेपर तलाट्याचा असेल, जर पेपर एमपीएससीचा असेल, तर तुमचं काम आहे पेपर एकच व्हावा. पण ऑनलाईन वर आमचा विश्वास नाही. त्याचं पहिलं कारण आमच्या पोराला कम्प्युटर हँडल करता येत नाही. त्याला मोबाईल परफेक्ट हँडल करता येतो, पण तुम्ही मोबाईलवर परीक्षा घेईना. तुम्ही मोबाईलवर घ्या, आमचं पोरगा आक्षेप करत नाही. आमच्या पोराचा डाऊट एकच आहे, कम्प्युटरवर का? तर त्या कम्प्युटरवर माऊसनं जे बाण दाखवतात का, ते बाण शोधायला 8 मिनिटं लागतात. ती आतली स्क्रीन व्हाईट असते, याचा बाण व्हाईट असते. हे दण ते माऊस फिरवते, याचा बाणच याला दिसत नाही. याचा बाण लोकांच्या कम्प्युटरवर, आणि लोकांचा बाण दुसऱ्याच्या कम्प्युटरवर. आणि मग हे म्हणते तो सोडवलेल्या प्रश्नाचं काय? प्रॉब्लेम एकच आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, लेकराच्या आयुष्याशी खेळू नका. आम्ही इथं नेते व्हायला किंवा कुठल्या पार्टी फंडा घेऊन इथं बोलायला एवढे नाबालिक नाही आहोत. आम्हाला विद्यार्थ्याची तळमळ आहे. आमचे कुठलेही कॉल चेक करा, कुठल्याही चौकशा करा. कोणत्या मायकालांना काँग्रेसला 10-5 दिले नाही, कुठल्या क्लासवाल्याला कुठल्या मायकालांच्या सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षातल्या कुठल्या हरामखोरांना 10-5 दिले नाही. ते घ्यायची एवढी वेळ वाईट आमच्यावर नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो बी शिक्षक उभा राहतो त्या सर्व शिक्षकांसाठी एकदा हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या जोरात झाल्या पाहिजे, टाळ्या जोरात. रात्री 3 वाजता घरी गेलतो, सकाळी 9 वाजता इकडे निघलोय, कळलं का? त्यानंतर इथून पुण्याला जायचंय. उद्या पुन्हा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम शैक्षणिक आहे, आंदोलनाचा नाही. नाही तर आंदोलनाचा म्हणल्यावर पहिलेच कोणतरी कळवल याले, याचा कार्यक्रम लावा. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे कोण कधी कोणाचा कार्यक्रम कसा लावील हे सांगता येत नाही. आपल्याकडे कार्यक्रम पैशाच्या फेरतफरीबद्दल लागू शकत नाही, पण दुसरा कार्यक्रम लावायचा म्हणल्यावर ते चारित्र्यावर शिंतोडे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आहेत, परस्त्रीला माते समान मानतो, म्हणून कोणता मायकाला ती बी आपलं वाकडं करू शकत नाही. हे बोलायला मी आवर्जून सांगितलं, प्रखरतेनं बोलायला. बाळांनो, तुमच्यामध्ये तुमचे विचार बरोबर असले पाहिजे. सामाजिक संतुलन तुमचं बिघडता कामा नये.
म्हणून बाळांनो, येणाऱ्या आंदोलनाची जी काही रूपरेषा आहे आपली कृती समिती ठरवेल. या लातूरकरांनी आणि विशेषतः लातूरमध्ये क्लास घेणाऱ्या सर्व संचालकांनी गेली 4 दिवसापासून आम्ही संपर्कात होतो. म्हणजे आपल्याला काय महाराष्ट्र पेटवायचा नाही. राज्यघटना कलम 51A, राज्यघटना कलम 51A इथं बसलेल्या प्रत्येक पोराला, उभा असलेल्या पोराला, पलीकडे उभा असलेल्या पोराला माहित आहे. एकाही राजकीय नेत्यानं सहज एखादा आमदार भेटला त्याला विचारा की काका कलम 51A काय असते. कदाचित 10% आमदारांना, खासदारांना सांगता येईल, मात्र आमचं पोरग सांगतंय. राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कलम लिहिली आहे, कलम 51A. राष्ट्राची संपत्ती, स्वतःची संपत्ती समजून मी तिची देखभाल करेल आणि ते करण्याचं काम आम्ही करतोय. या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो आहे. त्या बाबासाहेबांच्या विचाराला स्मरून आपल्याला बोलण्याचा अधिकार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काही लोक वाईट म्हणले, चुकीचं म्हणले, नो मॅटर, तुमचं काम नाही की आता हे करत असताना पक्षाच्या सतरंजा उचलणारे काही भिकारचोट खालून कमेंट करतील, ते निगेटिव्ह बोलतील, पण तुमच्या माघारी बोलतील. समोर बोलायला कोणता मायकाला पैदा झाला नाही. माघारी बोलतील आणि माघारी बोलत असेल तर एक गोष्ट वरून लक्षात ठेवा, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम्हें कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. आणि म्हणून काय करायचं तर करा. आम्ही सरकारला एक अल्टिमेटम म्हणण्यापेक्षा एक आव्हान करायलो, विनंती करायलो. शिक्षक या नात्यानं, त्यांचा भाऊ या नात्यानं आम्ही तुमच्या पाया पडतो. प्रत्येक परीक्षा ऑफलाईन घ्या. ऑफलाईन घेताना कार्बन कॉपी द्या. परीक्षेमधला भ्रष्टाचार, घोटाळा बंद करा. त्यानंतर तुम्ही जे काही 2022 ला कायदा काढला होता, त्या कायद्याअंतर्गत ज्या ज्या भिकार छोटाने पेपर फोडले होते त्यांच्यावर कोणती कारवाई केली, ते आरोपी नेमके कुठे आहेत याचा देखील परिपूर्ण हिशेब इथल्या विद्यार्थ्यांना तुम्ही द्या. येणाऱ्या काळात पेपर फुटणार नाही. केवळ गोल गोल त्या विद्यार्थी भवनात भाषण करू नका. अलीकडे भाषण पाहिले, हा नेता मला असा म्हणला, तो नेता मला असा म्हणला. आणि एमपीएससी कडे विनंती आहे, तुमच्याकडे एक संविधानिक संस्था असताना पाठबळ नसेल, तुम्हाला सरकारचा हस्तक व्हायचा असेल किंवा एमपीएससी मार्फत तुम्हाला पेपर बरोबर घेता येत नसतील, अरे एकदा द्या तुकाराम मुंडे साहेबांकडे. जर तुमच्या धमक नसेल तर एमपीएससी आयोगाचा परिपूर्ण कारभार तुकाराम मुंडे साहेबांकडे द्या. अरे पेपर कसाही असो, या महाराष्ट्रातले पोरं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्या विश्वासाला पात्र होण्याचं काम पहिले तुम्ही करून दाखवा. आणि म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही. फक्त पोरं, येणाऱ्या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा काही लावतल. मी नाही गेलो तर काय होईल. काल्पनिक कथा, एक जंगल आहे, जंगलाला आग लागते. एक चिऊताई पाण्याचा एक थेंब घेऊन त्या जंगलात टाकत असते. तेव्हा दुष्ट कावळा तिला विचारतो की पाण्याच्या एका थेंबानं जंगलाची आग विझणार आहे का. तेव्हा त्या चिऊताईनं दिलेलं मार्मिक उत्तर आहे, मान्य आहे, माझ्या चोचीतल्या पाण्याच्या एका थेंबानं या जंगलाची आग विझणार नाही, पण जंगलाच्या आगीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये पहिलं नाव माझं असेल. आणि म्हणून या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी, आपल्यावर जो अन्याय होतो तो अन्याय मिटवण्यासाठी येणाऱ्या काळात विद्यार्थी कृती समिती तयार झाली पाहिजे. शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा गट तयार झाला पाहिजे. या 100 जणांचं एक युनिट तयार झालं पाहिजे. आणि या सरकारनं परीक्षा पद्धतीत बदल करताना या विद्यार्थ्यांच्या गटाला, शिक्षकाच्या गटाला विचारलं पाहिजे आणि मगच परीक्षा पद्धतीमध्ये काय छाक मारायची ती मारली पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. इथून पुढे देखील एकत्र असाल अशीच एक अपेक्षा करतो. ज्या महापुरुषांनी आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपल्याला इथं मोर्चा करण्याचं स्वातंत्र्य दिलं. सरकार कितीही दडपशाही करत असलं तर आपल्या बापानं दिलेल्या कलम 19चं उल्लंघन कोणता मायकालाल करू शकत नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. डॉक्टर